नागपूरहून थेट गोवा। अरे दारू प्याला तिकडे कशाला भाड्यानं जाता, इकडे प्या की माप आहे। इथली दुकानं तरी चालतील गोरगरिबांची। सरकार कुठल्याही पक्षाचं असो त्याची कातडी गेंड्याची असती आणि चापकानं चालत नाही गेंड्याला। बागायत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं कट कारस्थान जे रचले ते या ठिकाणी आपण मोडून काढलं पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्याला लढ्याशिवाय काम मिळालेलं नाही। कोल्हापुरात अनेक लढे यशस्वी केले आपण। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय। सरकार कुठल्याही पक्षाचं असो त्याची कातडी गेंड्याची असती आणि चापकानं चालत नाही गेंड्याला। आणि म्हणून या ठिकाणी या जनतेच्या ताकदीच्या जोर आमच्या लोकप्रतिनिधींनी ही अतिशय आग्रही भूमिका घ्यावी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुखानं जगणाऱ्या बागायत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं कट कारस्थान जे रचले ते या ठिकाणी आपण मोडून काढलं पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यातला तमाम शेतकरी अतिशय अल्पभूधारक आहे। 5 एकर 5 गुंठ 10 गुंठ 20 गुंठ जमीन आहे। ही सगळी जमीन त्याच्या खाली जाणार आहे। माळा मुरडानं गेलेल्या मार्गाला सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षात 10 वर्षात ती शेती बागायत केलेली आहे। जमिनीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत घालून बागायत शेती आपण केलेली आहे। मित्रांनो, ही सगळी शेती कायमची काढून घेतली जाणार आहे। आमच्या मुलाबाळांना देशोधडीला लावणारा हा डाव आहे। कसलं शक्तीपीठ मला कळत नाही। मगाशी सांगितलं फोंडेने, आमची श्रद्धा त्या शक्तीपीठांच्यावर निश्चित आहे। आम्ही सारे भोळे बाबडे आहोत, आम्ही त्या देवाला पोचतो। पण हे कसला किती हजार कोटीचा काय मला माहित नाही, 86,000 कोटीचा, आणि नंतर किती वाढतंय काय की सारख्या किमती ह्यांच्या वाढलेल्याच असतात। हे सरकारचं काम। आणि म्हणून आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी? नागपूरहून थेट गोवा। अरे दारू प्याला तिकडे कशाला भाड्यानं जाता, इकडे प्या की माप आहे। इथली दुकानं तरी चालतील गोरगरिबांची, केवळ दारू प्यायला। आणि म्हणून आमच्या शिवारातनं जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता, गतिमान। ते एसटीवर निरनिराळ्या ठिकाणी जाहिराती चालू आहेत या सरकारच्या, गतिमान सरकार। आता एका बाजूला लोकप्रतिनिधी तक्रार करतायत, जनता तक्रार करते, आणि मला वाटतं 2 दिवसात काय 1 दिवसापूर्वी नोटिफिकेशन निघालेलं आहे। म्हणजे त्यांची आमच्या विरोधी कारवाई चालू आहे। आता आपण गावागावात दक्ष राहण्याची गरज आहे। जो समितीचा आदेश येईल तो मानायचा। या सगळ्या प्रशासनाला त्या संबंधातलं कामकाज करायला गावात किंवा चावडीवर किंवा शिवारात फिरकू द्यायचं नाही, अशी प्रतिज्ञा घेऊनच आपण घरी जायचं आहे। मित्रांनो, ही भूमिका आपण अतिशय कठोरपणे घेण्याची नितांत गरज आहे। लढा तीव्र करण्याची गरज आहे। लढ्यानं सगळ्या गोष्टी करतायत। कोल्हापूर जिल्ह्याला लढ्याशिवाय काम मिळालेलं नाही। आमचा काळामवाडी धरण चळवळ सुद्धा या लढ्यानंच आपल्याला मिळाली। हा इतिहास आहे कोल्हापूरकरांचा। कोल्हापुरात अनेक लढे यशस्वी केले आपण, आणि म्हणून हाही लढा अतिशय महत्त्वाचा लढा, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा लढा यशस्वी करण्यासाठी आपण एकजुटीनं एका दिलानं ताकदीनं पुढे जाऊया एवढं सांगतो। आणि पुन्हा एकदा आपल्या तमाम सगळ्या शेतकरी बांधवांचं, बंधूंचं, तरुणांचं मनापासून स्वागत करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।